पाळीव डुकराच्या फार्ममुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. ग्रामपंचायत खडाळ येथील प्रकार. ग्रामपंचायतने ना हरकत प्रमाणपत्र कोणत्या आधाराने दिले? नागरिकांचा संतप्त सवाल. प्रशासनाने फार्म व्यावसायिकावर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. ग्रामपंचायत खंडाळ येथील पाळीव डुकराच्या फार्ममुळे नागरिकांच्या आरोग्यात धोके निर्माण झाले आहे. या फार्मला ग्रामपंचायतने कोणत्या आधारे ना हरकत प्रमाणपत्र देऊ केले, अशी विचारणा ग्रामस्थांनी केली आहे. हा फार्म सिहेरा येथील रहिवासी सचिन डोने यांचं असल्याचं गावकरी यांनी सांगितलं आहे. गावकरी यांचे म्हणणे आहे की हा फार्म इथून तात्काळ स्थलांतरित करण्यात यावे, कारण या फार्म मधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. ग्रामस्थांनी सांगितले की ग्रामपंचायतला अनेकदा लेखी व मौखिक माहिती देऊन सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने अद्याप कोणतेच ठोस पावले उचलले नाही. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन सदर फार्मवर कायदेशीर कारवाई करून फार्म स्थलांतरित करावे, अन्यथा संपूर्ण गावकरी तीव्र आंदोलन करतील, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे. यावेळी उपस्थित कमलेश भारद्वाज, पोलीस पाटील खंडाळ, नितीन भुरगडे अध्यक्ष खंडाळ, सुधाकर वगारे शाळा समिती अध्यक्ष खंडाळ, राजू मेश्राम, विजय सरियाम, प्रकाश वाघमारे, मुन्नीलाल वाघमारे, सरस्वती बागडे, बसंती सरियाम, अनकलाल वघारे, अमृत भर्रे, संजू सऱ्याम यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी विजय घोडीचोर, तुमसर, सिंहोरा.